गोवन ऑथेंटिक वेज रेसिपी नाल्लाचे सोयेचे स्टफिंग घालून भरिल्ल्या वांयग्याचे तोंडाक स्टफ ब्रिंजल मसाला गरम गरम शीत चपाती ओ पाव पोळये वांगडा खावपाक सामकी परफेक्ट आणि इझी रेसिपी। गॅसीर तवो ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल बरें कडकडीत गरम जातकीच 7-8 सोडलेली लसूण आणि 1 इंच आले घालून आले लसणीचो कच्चो वास वचसकर लो फ्लेमीर परतून घेवया। आले लसणीचो मातसो कलर चेंज जातकीच उबो चिरलेलो एक मोठो कांदो घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांद्याचो लायट गोल्डन कलर जायसकर परतून घेवया। अशे तरेन कांद्याचो कलर चेंज जातकीच 1 कप नाल्लाची सोय घालून मिडियम टू लो फ्लेमीर सोयेचो लायट गोल्डन कलर जायसकर परतून घेवया। थोडीशी करपिलाची पानां आणि ओली कोथमीर घालून लो फ्लेमीर आनीक 5-6 मिनिटां नाल्लाची सोय भाजून घेयात। सोयेचो कलर चेंज जावन आरोमा येतकीच गॅस बंद करून भाजलेली सोय सामकी थंड करून घेयात। भाजलेली सोय सामकी थंड जातकीच मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेवया। थोडीशी आमटाण, अर्दो चमचो हळद, अर्दो चमचो जिऱ्याचो पावडर, 1 चमचो सुकी कोथमिरेचो पावडर, अर्दो चमचो रेड चिली पावडर, 1 चमचो काश्मीरी चिली पावडर, अर्दो चमचो गोवन गरम मसाला आणि थोडेशें उदक घालून धाकणें धापून मातशें दाटशें वांटून घेवया। चड उदक घालून वांटण चड बारीकूय करनाकात, अशे तरेन मातशें जाडशें वांटून घेयात। वांटणूय जाल्लें आसा, आतां वांयग्यान स्टफ करून भरिल्ल्या वांयग्याच्या तोंडाक करून घेवया। भरिल्लीं वांयगीं करपाक हांवें हांगा 6 वांयगीं घेतल्या। वांयगीं बरी क्लीन धुवन देठ मातसो कट करून अशे तरेन देठाची सायड मातशी कट करून घेयात। एक वांयगें घेवन अशे तरेन वांयग्यांक 2 कट घालून घेयात। कट चड डीपूय घालूं नाका, स्टफिंग स्टफ करूंक जाता तितलेंच घालून घेयात। वांयग्याचें स्टफिंग करपाक टायम आसा जाल्यार वांयगीं उदकान घालून थेयात, काळी पडची ना। स्टफिंग करपाक 2 चमचे वाटलेली नाल्लाची सोय घेतल्या। आतां 3 चमचे बेसन घालून घेवया। बेसन घातल्यार स्टफिंग सामकें दाट जाता आणि वांयग्यान स्टफिंग करतकीच स्टफिंग भायर येयना। आतां चवीनुसार मीठ घालून बेसन पिठयेचो एक सुद्दां गुळो जायनासतना सामकें दाट जायसर मिक्स करून घेवया। बेसन आनीक जाय जाल्यार ऍड केलें जाता। आतां कट केल्ले वांयगे घेवन स्टफिंग वांयग्यान सामकें फूल स्टफ करून घेयात। इल्लो इल्लो मसालो घालून वांयग्यान मसालो सामको पॅक भरून वांयगे स्टफ करून घेयात। वांयग्यान मसालो स्टफ जातकीच वांयगे मातशें प्रेस करून एक्स्ट्रा मसालो काडून घेयात। अशेच तरेन सगळीं वांयगीं मसालो घालून स्टफ करून घेवया। तुमकां वांयगीं लायक ना जाल्यार भेंड्यान मसालो स्टफ करून स्टफ भेंडी मसालो ओ कॅप्सिकमान मसालो स्टफ करून स्टफ कॅप्सिकम मसालाय जाता। सगळीं वांयगीं स्टफ करून जाल्लीं आसा। हांवें हांगा 5 बारीक आनी मिडियम सायजीची वांयगीं आनी 1 मातशें मोठें वांयगें घेतलां। आतां स्टफ केल्लीं वांयगीं मातशी शॅलो फ्राय करपाक गॅसीर तवो ठेवून 3-4 चमचे तेल घालून तेल बरें कडकडीत गरम जातकीच मसाला स्टफ केल्ले एक वांयगें तव्यार घालून घेवया। लो फ्लेमीर आर्ते परते करून स्टफ केल्लीं वांयगीं शॅलो फ्राय करून घेयात, चड ओवर फ्राय करनाकात। ग्रेव्हीन घालच्या पयलीं स्टफ केल्लीं वांयगीं मातशी फ्राय केल्यार वांयगीं मातशी क्रिस्पी जाता आनी खावपाकूय खूब रुचीक लागता। मसाला स्टफ केल्ल्या वांयग्याचे तोंडाक करपाक गॅसीर कढाई ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल बरें कडकडीत गरम जातकीच अर्दो चमचो जिरें, 2-3 चमचे तोडायिल्ले आले लसूण, बारीक चिरलेलो एक मोठो कांदो, थोडीशी करपिलाची पानां घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांदो ट्रान्सलुसंट जायसर परतून घेवया। चड गोल्डन ब्राउन करपाची गरज ना, कांदो मातसो सॉफ्ट जातकीच बारीक चिरलेले एक मिडियम सायज टोमाट घालून टोमाट सॉफ्ट जायसर परतून घेवया। टोमाट मातशें कमी घेतले जाता, पूण कांदो मात चड घेयात। आतां वांटून घेतलेल्या नाल्लाचे सोयेचो मसालो घालून ग्रेव्ही कितली दाट पातळ जाय हाचो अंदाज घेवन उदक घालून घेयात। हांवें हांगा अर्दे कप उदक घालून घेतलां। ग्रेव्ही बरी मिक्स करून धाकणें धापून लो फ्लेमीर 5-6 मिनिटां शिजोवन घेवया। ऑलमोस्ट 5-6 मिनिटां जातकीच धाकणें काढून चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही मिक्स करून घेवया। मीठ घालतना मातशें कमीच घालात, वांयगें स्टफ केलां त्या मसाल्यानूय मीठ घातलेलें आसा। स्टफ करून शॅलो फ्राय केल्ले वांयगे एक करून ग्रेव्हीन घालून घेवया।
सगळी वांयगी ग्रेव्हीन घालून जातकीच 1-2 मिनटां लो फ्लेमीर शिजोवन घेयात. स्टफ केल्ली वांयगी वयल्या वयर ग्रेव्हीन मिक्स करून घेयात. चड हार्ड मिक्स करून स्टफिंग भायर काडनाकात. आतां धाकणें धांपून आनीक 2-3 मिनटां शिजोवन घेवया. लो फ्लेमीचेरूच शिजोवन घेयात. गॅसीचो फ्लेम मात सुद्दां हाय मिडियम करपाची कांयच गरज ना. ऑलमोस्ट 2 मिनटां जातकीच धाकणें काडून वयल्या वयर मिक्स करून घेयात. ग्रेव्ही मातशी दाट दिसता म्हूण पाव कप गरम उदक घालून घेतलां. भरिल्ल्या वांयग्याच्या तोंडाक मातशें दाट आनी धबधबीतूच आसता. चड उदक घालून पातळ करनाकात. ग्रेव्ही बरी शिजतकीच गॅस बंद करून बारीक चिरलेली थोडीशी ओली कोथमीर घालून वयल्या वयर मिक्स करून घेयात. वांयगें खावपाक कोणाक आवडना जाल्यार ही रेसिपी मुद्दम करून पळयात, तुमकां खूब आवडटली. आनी आवडली जाल्यार लायक आनी शेअर करपाक विसरनाकात. बेगीन मेवळ्या आनीकूय अशीच गोवन रुचीक रेसिपी घेवन देव बरें करूं मोगाचुनी.